आगामी पुढचे आपले मुख्यमंत्री 5 वर्षासाठी झालेच पाहिजे। पुढच्या 5 वर्षासाठी एकनाथजी शिंदे हजारो लाखो माणसांचा मुख्यमंत्री झालेच पाहिजे। तमाम लाडक्या बहिणी आज वर्षा निवासस्थानी ज्यांनी खऱ्या अर्थानं महिलांना स्वाभिमानाने जगण्याचा हक्क दिला, ज्यांनी आयुष्यात पुढे जाण्याचा हक्क दिला आणि ज्यांच्या अथक प्रयत्नातून लाडक्या बहिणींनी आज या महायुतीला घवघवीश अफाट यश दिलंय आणि आपल्या लाडक्या भावाला भेटण्यासाठी, आपल्या लाडक्या भावाचं अभिनंदन करण्यासाठी, आपल्या लाडक्या भावाला पुढच्या कारकिर्दीच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेला आहात। मी साहेबांना साहेब सगळ्या बहिणी आपल्याला भेटायला आलेल्या आहेत, आपलं अभिनंदन करायला आलेले आहेत। आपण थोडक्यात त्यांचे आभार व्यक्त करा। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, लाडक्या बहिणींचा, लाडक्या बहिणींचा लाडक्या भावाला भेटायला आलेले आहेत, त्यामुळे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो। खरं म्हणजे लाडक्या बहिणींनी या राज्यामध्ये इतिहास घडवलेला, या राज्यामध्ये आपण गेले 2-2.5 वर्ष काम केलं। महायुतीचं काम, एकीकडे विकासाचं काम, दुसरीकडे कल्याणकारी योजनांचं काम, आणि म्हणून याच्यामध्ये सगळ्यात सुपरहिट झाली ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना झाली ना, सगळ्यात सुपरहिट। त्याच्यामुळे म्हणजे मुख्यमंत्री बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीवरची लढकी आणि सुपरहिट झाली आणि अनेकांना काही लोक फिट येऊन पडले, चक्कर येऊन पडले, काही लोक आता काय काय झालं मला माहिती नाही, पण या ठिकाणी एवढंच सांगतो की माझ्या लाडक्या बहिणींच्यामुळे एक अद्भुत आणि दैदिप्यमान असा विजय आपल्याला मिळाला। म्हणजे विरोधी पक्षाकडे विरोधी पक्ष नेता बनवण्या एवढं संख्याबळ देखील राहिलं नाही, एवढं साप एकदम दोन टाकलं। तो कुठला साबण